सर तुम्ही साधारणतः आता जवळपास 40 वर्ष बँकिंग क्षेत्रामध्ये आहात. पहिले 37 वर्ष तुम्ही जनता सहकारी बँकेमध्ये अगदी क्लर्कपासून ते सिनियर मॅनेजमेंटपर्यंत तुम्ही काम केलं, वेगवेगळ्या ब्रँचेस बघितल्यात आणि आता गेले 6 वर्ष तुम्ही विश्वेश्वर बँकेचे CEO आहात. म्हणजे तुमची बँकिंग जर्नी जर आपण बघितली तरी साधारण 2 फेजमध्ये बघायला मिळते. एक जनता सहकारी बँक असेल आणि दुसरं विश्वेश्वर बँक. तर या संपूर्ण तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं इलॅबोरेट केलं तर आवडेल. जनता बँकेत मी म्हटलं तसं क्लार्क म्हणून लागलो, पण पुढल्या कालावधीमध्ये मला बँकेनी वेळोवेळी लवकरात प्रमोशन दिली आणि त्याच्यामुळे माझी डेव्हलपमेंट चांगली झाली. बँकेने मला खूप चांगल्या संधी दिल्या. म्हणजे आमच्या त्यावेळच्या ज्या मोठ्या ब्रांचेस होत्या की लातूर असेल, बाजीराव रोड असेल किंवा विलेपार्ले असेल, अशा सगळ्या ठिकाणी मला ब्रांच म्हणून काम करायची संधी बँकेकडनं मिळाली. त्यामुळे तिथेही मला चांगलं शिकता आलं, नवीन नवीन गोष्टी पाहता आल्या. तसंच हेड ऑफिसला परत आल्यानंतर सुद्धा मी HR डिपार्टमेंट, ऑडिट डिपार्टमेंट, इन्व्हेस्टमेंट अकाउंट्स, मार्केटिंग, प्लॅनिंग अशा सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये मला काम करायची संधी मिळाली. अनेक हुशार माणसं आमच्याकडे खूप होती, पण सर्वांना संधी मिळते असं होत नाही. त्यावेळी ती तशी संधी मला मात्र मिळत गेली आणि त्या संधीचा मला खूप फायदा झाला आणि तो फायदा आता मला या विश्वेश्वर बँकेत काम करताना विशेषतः जाणवतो. सगळ्या प्रकारच्या कामामध्ये थोडंफार तरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो.